चांगली नोकरी करावी, चांगली बायको करावी, मुलं बाळा करावं आणि निवांत घरी राहावं. आमच्यात काय थोडं किडा जास्त आहे, थोडंसं काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये असं विचार केला की यार लातूरमध्ये ब्रोकिंग नाहीच आहे. कसं काय नाही? लातूर जे आता आपण थोड्या वेळापूर्वी गाणं ऐकलं होतं, जय जय महाराष्ट्र माझा, त्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. तुम्हाला कोणाच्या लक्षात आलंय का नाही मला माहित नाही, पण मी एकदम शेवटची जी ओळ होती ती परत एकदा सांगतो. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, या शब्दामध्ये खूप मोठं वजन आहे. आज इन्शुरन्स इंडस्ट्री मधला सर्वात मोठा प्रॉफिटेबल बिझनेस हा महाराष्ट्र देतो. इतर राज्यातल्या ज्या काही मोटरचे जे काही प्रीमियम येतात ते पूर्ण लॉस मेकिंग असतात. प्रत्येकाला महाराष्ट्रातला बिझनेस पाहिजे. 32 कंपन्या आहेत इन्शुरन्सच्या, प्रत्येकाला महाराष्ट्रातूनच बिझनेस पाहिजे. आज मला बघा ना, तुम्ही कम्पेअर करा कर्नाटक आणि महाराष्ट्र. कर्नाटकमध्ये किती गाड्या बंद आहेत, एखाद दुसरा स्कूल बस किंवा एखादा दुसरा एलसी वगैरे चालू असतो. आपल्या इथं सगळं ओपन. का ओपन आहे? कारण महाराष्ट्राने कधीही देण्याची वृत्ती ठेवली, घेण्याची वृत्ती नाही ठेवली. आपले पूर्ण महाराष्ट्रातल्या पब्लिकांचा माइंडसेट म्हणतो ना आपण इन्शुरन्सच्या नजरेमध्ये, इन्शुरन्स जनरल इन्शुरन्सने सुद्धा या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. कित्येक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये प्रॉफिटेबिलिटी आणि आपला खरंच आपण खूप सगळे सुदैवी आहोत की आपला जन्म या पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला आहे. म्हणून महाराष्ट्रासाठी पहिल्यांदा सगळ्यांनी आनंद होतोय आणि तुम्हाला सगळ्यांना बघून एक उत्साह येतोय की आपल्याला काहीतरी करायचंय. प्रत्येकाला वाटतंय ना काही ना काही करायचंय. ठीक आहे, मंथ एंड झाल्यानंतर सॅलरी येईल, सॅलरी नंतर पुढं काही ना काही कॉन्ट्रॅक्ट येतील, इन्सेंटिव्ह येतील, सगळे येतील. पण तू त्याच्या पुढं काय? त्याच्या पुढं हे आहे की बाबा माझा दृष्टिकोन हा आहे की बाबा तुम्ही सगळे जे आहेत ना, माझ्यासाठी तरी कोणी म्हणजे एम्प्लॉयर एम्प्लॉई कन्सेप्ट मध्ये नाही. आता पहिली कन्सेप्ट आहे की वी आर अ फॅमिली. टेक ओनरशिप. तुम्ही तुमची ओनरशिप स्वतः घ्या. तुम्हाला कोणीही या ऑर्गनायझेशन तुम्हाला विचारणार नाही. खूपशा ऑर्गनायझेशन मध्ये हे तुम्ही जर चांगला ऑब्झर्व केला असता, टार्गेट हा काय असतो मला सांग. आपण थोडंसं बोलतो उभी असेल, आज मला भाषण नाही करायचं, आपल्याला बोलतो व्हायचं. टार्गेट काय असतो? काय असतं थोडं प्लीज, जसं दोन ज्याला जे समजेल तसं बोला. टार्गेट काय असतं? काय असतं?